भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। गुरु गंगागिरी महाराज की जय। गुरु नारायण गिरी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की सब संतन की जय। बजरंग बली हनुमान की जय। ब्रह्म चैतन्य गुरुदेव महाराज की जय। चितानंद सद्गुरु साईनाथ महाराज, अमृतेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। काळ सारावा चिंतने कांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहाराने मेंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण, महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे सर्वत्र कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य, ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं मूलं गुरुवाक्य मोक्षमूलं, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो अवधारितो, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय. भगवंताच्या चिंतनाची फलप्राप्ती अभंगामध्ये सांगितली. करू आपण सद्गुरूंच्या कृपेने एक थोडा वेळ सेवा. सहज योगी हा, पण एवढी मंडळी आले सहज म्हणजे किती विशेष आहे. एवढी थंडी गारठ, हे ईश्वरी नियोजन असते, काय आपलं नियोजन नसतं. अचानक ठरलं. आमटी भाकरीचा प्रसाद झाला सुंदर. एक थोडा वेळ भगवंताची सेवा, पांडुरंगाची सेवा, साधू संतांची सेवा. कलियुगामध्ये सत्संग फार श्रेष्ठ सांगितलाय. परमार्थाच्या मार्गाला जो लागला, गोस्वामी तुलसीदास सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा भिन सुलभ. म्हणजे सत्संग हा फार श्रेष्ठ आहे. कथा असन, कीर्तन असन, श्रीमद भागवत असन, रामायण असन, काय जे असेल, सत्संग घडला पाहिजे जीवनामध्ये. पुराणामध्ये भागवतामध्ये पाहिलं तर एका एका कीर्तनात आणि एका एका सत्संगात अजमेळ सारखे उधरून गेले ना. एकदाच भेट वाल्याला तरी नारद ऋषी भेटले, कल्याणच करून गेले ना त्याच्यावाला. असे पुराणामध्ये भरपूर किती काही उदाहरण आहे. म्हणजे सत्संग हा जीवनात जर आपल्याला घडला
आपल्या जीवनामध्ये निश्चित आपल्याला कल्याणाचा मार्ग, कारण सुरुवात इथूनच होत असती कोणाची बी. पहिली भक्ती कोणती? नवविधा भक्ती मधली श्रवण. श्रवणानंच आपल्याला कळन ना संत काय आहे, शास्त्र काय आहे. आपण काय लगेच येऊन इथं थोडंच कोणी बसत असते. किंवा सुरुवात ही बालवाडीतूनच करावं लागते. कलेक्टर जरी व्हायचं असलं, काही व्हायचं असलं तर. म्हणजे श्रवण भक्ती एक नंबरची आणि सर्वात श्रेष्ठ आहे. हिला असं बंधन नाही ना कोणला. यारे यारे लहान थोर याती भलं ते ना. म्हणून आपल्या ह्या गंगवात त्या नवीन घर बांधलं. बरेच दिवसाचं त्यांचं चाललं होतं घरी या घरी या. मग काहीतरी असं नेमताना म्हणलं मग थोडा सत्संग घडन. एवढे संत मंडळी तुमच्याकडे आले. आज खरी दिवाळी तुमच्यावाली. साधू संत इति घरातोची. आता हे काय वचन कोणाचं आहे? जगद्गुरु आहे का. एवढे वैष्णव मंडळी तुमच्याकडे आज आलेत लांब लांबून. म्हणजे खरं भाग्य आहे तुमचं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. उद्याला इथं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्तानं मावशींच्या इथं सत्संग आहे. परत सकाळी थोडा वेळ प्रवचन प्रसाद. प्रत्येक वर्षी मागच्या वर्षी करतात, त्याच्या मागच्या वर्षी केली होती वाटतं. तिसरं वर्ष आहे. सकाळी तिथं थोडा वेळ सत्संग होईल. या अभंगामधून भगवंताचं जर आपण चिंतन केलं, आपला काळ नेमका कुठं जातो? आपल्या ठिकाणी विवेक आहे का? आपल्या ठिकाणी विचार आहे का? विवेक कोणाकडे असतो? ज्ञानेश्वर महाराज सांगतात कुठं असतो विवेक? संत तेथे विवेका आसनेची. मग ते विवेक म्हणजे काय? विचार, चांगला विचार, सार विचार. आपण ठरवायचं भजनाला जायचं का इकडं कुठं जायचं, तमाशाला जायचं. आपल्याला बुद्धी आहे ना, आपण कुठं जायचं आपल्याला यालाच विचार म्हणतात. भजनाला गेला 2 तास तर त्याचं काहीतरी त्याच्या पादरात पडा ना काहीतरी. कीर्तनाला गेला, सत्संगाला गेला, कथेला गेला आणि तिकडे गेला तर काय पादरात पडणार आहे? विचार. म्हणजे भगवंताचं चिंतन करायचं का कशाचं करायचं हे संत आपल्याला सांगतात. करा रे बापानो साधन हरीचे. अरे तुम्ही कलियुगामध्ये दुसरं काही नका करू. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला फुकाटी हलपाटा होईल. फुकाटी हलपाटा होईल. मनुष्य देह मिळून जर हलपाटा झाला तर मग हा हलपाटा साधा नाही. हे शरीर पडल्यावर लगेच मनुष्य शरीर नाही ना आपल्याला, लगेच नाही मनुष्य शरीर. पुन्हा 84 लक्ष फिरत 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 तिथे का सुखे गाव नाही का. खंती ते न करा होय गाढव कुत्रा. काय भेटन शरीर काय सांगते तिथं का परमार्थ करता येईल का? पण हे जे शरीर आहे ना फार दुर्लभ आहे. देव दुर्लभ म्हणलं तरी चालत. देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. प्रमाणच आहे ना तसे. स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हा. कशा करता कशा करता? नारायण नामे हो जीवन मुक्त. त्यांना मुक्त नाही होता येत. तिथं फक्त बँकेत साठवलेले फक्त पैसे काढायचे. पैसे संपले का पुण्याचे पाऊटी संपले का आले परत खाली. तसं आपल्याला मुक्त होता येत आहे. तुकोबारायच्या पदाला प्राप्त झाले, निळोबारायच्या पदाला प्राप्त झाले, सगळे संत मंडळीच्या पदाला वैकुंठाला प्राप्त झाले म्हणजे मुक्त झाले. त्या पदाला आपल्याला जाता येतं. पण चिंतन केलं तर, चिंतन केलं तर अवघी चिंता वारली. आणि चिंता केली तर काय होईल? चिंता केली तर काय होईल? याचं वाटोळ होईल ना, दुसरं काय होईल? काय पदरात पडणार? चिंता, काळजी, भीती. नाहीतरी जीव काय चिंतन करतो का? सांगून तरी कुठं ऐकतोय? काळजीच करतो. कशाची काळजी करतो म्हणले? आता पाऊस नाही, आता अमकं नाही, तमकं नाही. बरं जे नोकरीवाले ते काय काळजी करायला पाहिजे मग? त्यांना तर रोज महिन्याला पाऊस पडतोय ना, पण ते काळजी करतात. बरोबर आहे का? आता आपलं ठीक आहे बाबा, आपलं सगळं त्याच्यावर आहे. पण ज्यांना महिन्याला 10-20 हजार रुपये पाऊस पडतोय ते नाही काळजी करावं का? याचा अर्थ काळजीतून कोणीच सुटला नाही. जो देखे सो दुखिया बाबा. ह्या दुःखातून आपल्याला बाहेर काढण्याचं काम संत करतात. बाकी देव सुद्धा या भानगडीत पडत नाही. तो अजिबात नाही. त्याचं वेगळं आहे.
घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी. त्याच्याकडं काहीच घेणं नाही त्याला. दिशी तेव्हा घेशी ऐसा असशी. त्याच्याकडं अजिबात लाड नाही, हे नाही, काहीच नाही. पण संत फार उदार असतात. जसं आईला असं वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, तसं आईशी कळवळ्याची जाती करी लाभा. हे संत आपल्याला मार्ग सांगतात. आवडी देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार तुळशी माळ गळा. कलियुगामध्ये सोपा परमार्थ सांगितला संतांनी आपल्याला. लय अवघड अजिबात सांगितलं नाही. आपल्याला जे पण असं सांगितलं तरच आपण करू. काही नाही. आपल्याला जिथं श्रद्धा असेल, आपली जिथं श्रद्धा असेल अशा महापुरुषाकडे जावं. पवित्र तुळशीची माळ घालावी, एकादशी करावी आणि त्यांनी दिलेल्या गुरुमंत्राचं चिंतन करावं. इतका विश्वास ठेवावा ना संताची पायी. किती विश्वास पाहिजे. जो संतांनी त्यांचे महापुरुषाचे जीवन जर पाहिले, त्यांच्यावर काय काय प्रसंग आले पण श्रद्धा नाही त्यांची हल्ली. मग विश्वास ठेवून आपण संत काय सांगतात दुसरं कलियुगात काही सांगत आहे का? काय नाही सांगत दुसरं. नेनती टाना टोना एका नामस्मरणा वाचवणे. कलियुगात अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन उचित विधी विधान. कलियुगामध्ये संत सोपं ज्ञान सांगतात आपल्याला, नामस्मरण करायला सांगतात. ज्या योगानं आपल्याला हृदयातल्या भगवंताची ओळख व्हावी. तर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे ना तो बाबा. रोज हरिपाठात आपण म्हणतोय ना, सर्व घटी. त्याची ओळख कुठे आपल्याला फक्त मंदिरातला माहिती आहे. आपण नुसतं असं करून आलो का झालं काम. तेवढ्यानं काम नाही भागत. तेवढ्यानं काही होत नसतं. तेवढ्यानं एक तेवढ्यापुरतं तेवढं पुण्यकर्म होईन. एक लाईनीला लागला तो, बालवाडीला लागला म्हणा, पहिले दुसरीला जायला लागला, पण तेवढ्यानं काम नाही होत. भगवंताचं चिंतन करावं लागतं. भगवंताच्या चिंतनानं अंतःकरण शुद्ध होतं. याच्यात का साधी घाणी का आतमध्ये वर किती काय भारी जरी दिसत असेल, पण आतलं कोणाला माहिती आहे का? कोणाच्या मनातलं कोणाला कळतं? बायकोच्या मनातलं नवऱ्याला कळत नाही, नवऱ्याच्या मनातलं बायकोला कळत नाही. काय कळायला जागा आहे? आणि नाही कळत तेच बरं आहे. एका घरात राहतील कधी. मग तात्पर्य नामस्मरणाना चिंतनानं अंतःकरण शुद्ध होतं. आपल्या चित्तामध्ये फार घाणे, मल विक्षेप आवरण हे दोष. लय उशीर आली. राम समर्थ. पहिलं हे नामस्मरण काय करतं, आपल्याला असं वाटतं आपण किती दिवसाचं हे एकादशी करतो, किती दिवसाच्या वाऱ्या करतो, सप्ते करतो. मग आपल्या का बरं मागचं जळत अगोदर जळतील पापे. हा, मग मागचं जळत आणि एकदा ते मागचं जळलं का मग आपल्याला जरा थोडं समाधान प्राप्त होतं, शांतता प्राप्त होती, मनाची चंचलता थांबती. हळूहळू अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं आणि मग तो भक्त न म्हणता चिंतन करतो. तो मग प्रल्हादाला बाप म्हणत होता ना, अजिबात नाव घ्यायचं, त्यानं ऐकलं का बरं? प्रल्हादाशी पिता करीतो, पण त्यानं नाही ऐकलं. आता बाप काय साधी शिक्षा देत होता काय, पण त्याच्या असं नसा रोमात सारखं, कारण ते आईच्या पोटात असतानाच ते भिनेलं होतं. कैदूच्या पोटात असतानाच त्यानं नारद ऋषीच्या आश्रमात चिंतन केलं होतं. आईनं केलं म्हणजे ते मुलांवर त्याचा परिणाम करत असतं. म्हणून सारखं चिंतनानं त्याचं अंतःकरण शुद्ध झालं होतं. तो बाकीच्यांना चिंतन करायला लावायचं. जर आपला काळ चिंतनात गेला तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपला जो काळ आहे ना, ते शिरीचे बापू सांगत असतात. एक कसं आपण एक तर पुढची चिंता करतो, आता कसं होईल, किंवा मग असं नसतं केलं तर बरं झालं असतं, नसते कांदे लावले तर बरं झालं असतं, दुसरं काही केलं असतं. म्हणजे आपला आता जो काळ चाललाय, चालू वर्तमान काळ हाय व्हायला जातो. आता पुढं कसं होईल, माग असं नसतं केलं तर. म्हणजे याच्यामध्ये आपला हा चालू वर्तमान बॅलन्स व्हायला चालू राहिला ना. संत काय सांगतात, तुम्ही पुढची चिंता करू नका आणि मागचा पश्चाताप करू नका. हे सगळं भगवंताच्या भरोश्यावर सोडून द्या. तुमच्या वाटेला आलेलं तुमचे कर्म नीट करा तुम्ही. तरी काय आई तर बसून खायला सांगितलं नाही, जोडून या धन आपण ग्रस्ती आहे.
तरच हे सगळं व्यवस्थित पाहिजे ना आपल्याला. याला 2 टाइम काही निवारा बिवारा सगळं व्यवस्थित. आपण सगळे ग्रस्ती आहे ना. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, पर उपकार नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूत दया गाई पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. उद्या दारात कोणी आला त्याला काहीतरी पाहिजे आपल्याकडं. ग्रस्ती आपण. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे याचे आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे. म्हणजे हे जे साधन देतात संत सद्गुरू आपल्याला, त्याला कोण दीक्षा म्हणत असेल, कोण अनुग्रह म्हणत असेल, कोण गुरुमंत्र म्हणत असेल, कोण नाम म्हणत असेल, सांख्य त्याला ज्ञान म्हणतात, कोण प्रत्येक जसं परंपरा असेल त्या पद्धतीनं त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जर नामस्मरण केलं तर पहिलं आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि आपल्याला ज्ञान प्राप्त होतं का आपलं स्वरूप काय. शरीर तर काय आपलं स्वरूप नाहीच. हे उसनं दिलेलं ईश्वर प्राप्ती करता. हे पंचमहाभूताचं उसनं आहे. पण आपलं सत्य स्वरूप काय. तुकोबारायांचे अभंग पहा ना. त्यांना विचारलं महाराज तुम्ही कोण आहे. मी वासुदेव. तिने म्हणायला पाहिजे होतं मी देऊचे तुकाराम आंबिले देऊ करी. नाही ना. म्हणजे ते काय झाले स्वस्वरूपाबद्दल बोलतात. आता माझं जे स्वरूप आहे हे सत्य. कशाना. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. आता हे आपल्याला कुठे एकांतात जाता येईल. जाता येईल का. आता हे पोरं रडत्यात, गाय रडत्यात, कोणाच्या मागं देवठी तर कोणाच्या मागं कांदे. ते प्रत्येकाच्या पाठी मागं हे सगळं कर्म लागलेलं आहे. मग एकांत ग्रस्तीला कधी भेटन हो. कधी भेटन ग्रस्त एकांतीला. करून ठेवलं संतांनी. पहाटी जर उठला आपण 4, 4:30 आणि जर 1 तासभर भगवंताचं चिंतन केलं तर पहाटी काही काम राहतं पहाटी काही काम. झोप झालेली असते, ब्रह्ममुहूर्त असतो आणि शांत असतं. आंघोळीची सुद्धा गरज नाही चिंतनाला. काळ वेळाचं बंधन नाही, अजिबात नाही. बसलेत उठून बेस्टपैकी पांडुरंगाचं असं तासभर असं अंतःकरणापासून चिंतन जर केलं ना. पहा दिवस कसा जातो. दिवस कसा जातो. दिवस त्याचा असा एकदम फ्रेश गेला पाहिजे बा. चार्जिंगच झाला तो. पण असा अंतःकरणापासून नामस्मरण केलं पाहिजे त्यानं भगवंताचं. फुल चार्जिंग होतं दिवसभर. त्याचा आनंदात दिवसभर तो कामामध्ये काम भगवंताच्या अनुसंधानामध्ये असतो. संध्याकाळी परत आपलं काही नाही ते नेम असेल, हरिपाठ असेल, काय असेल ते थोडंफार पुन्हा भगवंताचं चिंतन. थोडंफार आपलं जेवण वगैरे झालं. भगवंताचं चिंतन करता करता झोपलं. सकाळी उठल्यावर पुन्हा काय चिंतनच. आणि मग हा एकांत नाही का आपल्याला. संतांनी हे सगळं ते ग्रस्तीचे ना सांगणारी. त्याला माहिती आहे आपल्या अडचणी काय येते. म्हणून तिने प्रत्येक अभंग हा नियोजन करून सांगितला. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काही लोकांच्या घरात देव नाही राहते, पूजा नसते, काय नसते. नुसतं खाना पिना जनावरासारखं जीवन. काय नाही. फार मोठे संस्कार आपण केलं तर आपले मुलं बाळ करतील. आपले घर मंदिर होईल. आपल्या घरात काहीतरी अधिष्ठान असावं. सकाळी उठलं म्हणजे काहीतरी देवपूजा असावी. काय जे असेल आपला नित्यनेम ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला जसं जमाल पेलं तसं. ज्याला काहीच येत नाही त्याला तुकोबारायांनी सांगितलंय अखंड चिंतन. ज्याला गीता येत नाही, भागवतही येत नाही, त्यांना खुशाल नामस्मरण करावा भगवंताचं. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि मग जर भगवंताचं नामस्मरण केलं त्याला थोडीशी मग आचारसंहिता सांगितली. काय असावं. आहार व्यवस्थित असावा. आता आहारावर विषय झाला आता. अवघडच खेळ येतो. पण असावा व्यवस्थित. जर असलं तर मापत असलं तर हे मशीन चांगलं राहतं. लय जेवलं तर झोपीन आणि अजिबात नाही जेवलं तर मग तरी नाही मेळ खायचा. म्हणजे आपल्याला नाही शक्य ती. तुम्ही ते ओम गुरुदेवचं एखाद्या ते जाऊन पहा. त्यांचं जर पाहिलं ना फार अवघड. महिना 2 महिने उपवास, डाळ भात असं कमी करीत शेवटचा आठवडा तर ते काहीच घेत नाही. सोम पडा त्या निवळाशे सोम चिंतनामध्ये गुंगून
आपल्याला कुठं शक्य आहे 2 टाईम कामधंदा करायचा आहे, आपल्या पाठीमागं कर्म लागलेलं शेतकऱ्याचा. आपण भगवंताचं चिंतन अनुसंधानामध्ये दिवसभर आणि पहाटे जर केलं तर आपल्याला ही गोष्ट साधू शकते. त्याच्याकरता थोडे नियम सांगितले. काय? युक्त आहार विहार. आता माळकरी आला म्हणजे त्याला काही सांगायची गरजच नाही, हे सगळं त्याचं आपोआपच बंद होत असतं. बाकीच्या ठिकाणी बंधनं नाही. कुठं या कसं या त्याला काही हेच नाही, म्हणून गर्दी. इथं संतांच्या मार्गाला दर्दी आहे, गर्दीचं घेणं नाही. दर्दी थोडे पण हिरे. इथं चाकोरीच माळ घातली नियमच, तिथं अजिबात हे नाही. त्याला ते पाळावाच लागणार आणि पाळलं तरच व्यवस्थित जीवन जगत आहे. बंधन आपल्या करताच नाही सगळे. युक्त आहार विहार. नेम इंद्रियाशी सार. नसावी बासर निद्रा बहु भाषण. किती बोलतो आपण दिवसातून जर बोलायला लागलो तर ट्रकानं बोलतोय, पण देवाचं किती बोलतो. एक प्रमाण येतो कब्बरांचं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत. त्यांच्या मुखातून एखादा शब्द जर बाहेर पडला ना साधूच्या, तो खरा होतो. आपला का नाही होत. आता या माता भगिनींचं जर असं भांडण झालं तर हे पार काहीचे काही शाप द्या, त्याचं तो अमकं होईन तमकं होईन. होतं का? होतं का? होतं का नाही होत? माणीच कुठं पावर आहे. आणि पूर्वीच्या पतिव्रता होत होता ना, जसं बोले तैसा चाले त्याची. म्हणजे आपण ह्या वाणीनं जर सत्य बोललो. ज्ञानेश्वर महाराजांना ओवी ज्ञानेश्वरीमध्ये इथं मला एवढं कसं शक्य झालं हे ज्ञानेश्वरी. त्यांनी सांगितलं, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प. हे माझ्या सत्यवादाचं तप आहे. आपण कलियुगामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं प्रपंचामध्ये कुठं जमत असतं का म्हणले. खोटं खरं नुसतंच खरं बोलायचं का नाही जमणार. ठरवल्यावर नाही जमायचं. नाही जमायचं बाबा. पहिले लोक होतेच ना सत्यवादी, किती शब्दाला जागत होते. अहो जर मना काही दिवस होईल, थोडा त्रास होईल आपल्याला, थोडी नुकसान होईल, थोडा त्रास सहन करावा लागेल. पण एकदा जर अंग वळणी पडला ना, नाहीच खोटं बोलायचं. काय होईल? थोडी नुकसान होईल. काय होईल? आले तुम्ही काही मागायला आणि नाहीच खोटं बोलायचं, थोडी प्रतिष्ठा कमी होईल, मान कमी होईल. मोठ्यापणा करता काय खोटं बोलायचं. वाणीला धार येत असती. भगवंताच्या नामस्मरणाना गुटखा खाऊन धार नाही यायची, तंबाखू खाऊन धार नाही यायची. त्याला वाणी भगवंताच्या नामस जो वदे अच्युत सर्व काळ. साधूची वाणी मला मागे एकदा सांगितलं होते. तात्या महापुरुषांचं उदाहरण दादा सांगायचे. त्यांची 65 एकर जमीन बागायती अशी हायवेच्या कडाला. ब्राह्मण होते ते, कोणातरी दिली अशी करायला आणि ती तशीच कोळ काहीतरी लागलं. पुढे ते म्हणले, ती कोर्टात गेलं, वकिलांना सांगितलं फक्त एक शब्द मी सांगन तसं बोलायचं. तात्या म्हणायचे त्यांना सगळे, जसे आपले महाराज होते ना नारायणगिरी महाराज, तसं त्यांचं काम त्या भागात. त्यांना सांगितलं, पण ग्रस्ती होती, ब्राह्मण होते. त्यांना सांगितलं फक्त एक शब्द मी सांगन तसं बोलायचं, काही सगळं तुमची जमीन होऊन जाईल. ते म्हणले तू सांगन तसं नाही, जे खरं आहे ते बोलून म्हणले मी. ते म्हणले तात्या एक शब्द तर बोलायचं आहे तुम्हाला, एक वाक्य फक्त मी सांगन तसं बोला, हे सगळं तुम्हाला होतं ना. त्यांनी सांगितलं नाही, मी जे खरं आहे ते बोलून म्हणले तिथं. म्हणले मग जमीन जाईन. गेली ती जमीन, पण नाही खोटं बोलले महाराज. 65 एकर जमीन कशाला म्हणते, बागायती हायवेच्या कडाला. जे महात्म्याच्या ठिकाणी किती काय त्याग असतो जीवनामध्ये. नाही खोटं तर नाहीच खोटं. पण आज त्यांचं नाव इथं का निघालं. आतापर्यंत किती श्रीमंत होऊन गेले असतील, त्यांचं नाव निघाल. किती कोट्याधीश होऊन गेले, राजे राजवाडे, त्यांचं नाव हायकोड ग्रंथामध्ये नाही ना. तू का म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, असं संतांचं जीवन असतं. म्हणून आपलं जीवनच पवित्र असावं. एकदा माळ घातली ना, आपण हायवेला लागलेलो आहे. आपलं जीवन वेगळं, अजिबात वेडवाकडं वागायचं नाही, काही नाही. आपलं पवित्र जीवन जगायचं. आपल्या शास्त्रानं मर्यादा सगळ्या सांभाळून बेस्टपैकी. ग्रस्त आश्रम हा सगळ्यात. संन्यासी महात्मे ज्यावेळेस लग्नात आशीर्वाद देत तुम्ही पहा, धन्यग्रस्त आश्रम म्हणतात रामगिरी महाराज सुद्धा. ते सुद्धा सांगत्या ग्रहस्थ आश्रम हा सर्वात श्रेष्ठ आहे. हे सगळे 4 आश्रम पोसण्याची जबाबदारी ग्रहस्थ आश्रमामध्ये. पण चाकोरीत वागला तर मग धन्य पुण्य रूप कैसा
झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार. कारण याला मग सूट भरपूर आहे, त्यांना सूट नाही. ज्यांनी संन्यास घेतला असं ह्या त्यांना ते नियमानं करावंच लागत असतं. आपल्याला नाही केलं तरी धकत, आपण ग्रस्ती आहे असं आहे तात्पर्य. भगवंताचं चिंतन करावं, काळ सारावा चिंतने. आणि हे सगळे नियम सांगितले, हे नियम जेवढे शक्य होईल तेवढे आपण पाळले पाहिजे. निद्रा भाऊ भाषणावर चाललं होतं आपलं, आपण जरा थोडं सुटसुटीत. भाषण म्हणजे बोलणं. तुकोबराय सांगतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा. पहिल्या बाया दळायच्या ना तरी दुसरं नव्हतं काही म्हणत, ते वव्या जरी म्हणत होते पण त्याच्यामध्ये देवाचंच होतं सगळं. होतं का नाही मावशी? म्हणजे त्या विठ्ठलच बोलत होत्या. झोका देत होत्या ना, झोका तरी काहीतरी देवाचं म्हणत होत्या. आताच्या बाया अजिबात म्हणते नाही म्हणते, आमच्याच घरचे नाही म्हणते. तर काय सांगावं, आपलं काय झाकून ठेवायचं. असं वाटतं येणे काहीतरी म्हणावा. नाही काही म्हणता आला तर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणावा. काहीतरी आपल्याला उपयोग होईल. त्या पोरावर संस्कार होतील ना, ज्याला ती मजाला समाता होऊन गेली. अशीच एक माता आहे ती. पोटात असतानाच झोका आहे मुलाला, पोटात असतानाच झोका. हा देह नाशिवंत मळमूत्राचा, बांधावरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा. रव रव दुर्गंधी अमंगळ, भजे त्या हरिहरा शरण जाई धाये कृष्ण माऊली. तिचे अभंग जर वाचले ना, त्याच्यासारखं वैराग्य तुम्हाला ग्रंथात कुठं सापडायचं नाही. त्या माझाला समाधाच 15-15, 20-20 चरणाच्या. गुठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड. वयात आलेल्या मुलाला ती काय सांगती, तू तीर्थाला जाय, अशा ठिकाणी जाय जेथे संत आणि साधू असती बा उदंड. त्यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो काही बरळत नाही कुणीकडे, तो त्याच्या मस्तीत असतो. असा आत्मज्ञानी तो गुरु करी म्हणतो. असा एखादा आत्मज्ञानी महात्मा गुरु करतो, तुझं बुझविल प्रचंड. हे असं सांगणारे माता असल्या तर संत आहे. मग आज जरी एखादी जर माता मुलाला सांगत असते, बाळा तू हरिपाठ कर, अरे गीता पाठ कर, थोडं काहीतरी करन मग शाळेत जाय, अशी सांगणारी माता जर असली तर ती संत आहे. संत म्हणजे काय असे काही वरचे याला संत म्हणतात काय? संत अंतकरणातला भाव आहे, अंतकरणातली स्थिती आहे ती संत. मग एखादी माता संत असू शकते, तुमच्यातला एखादा महाभाग्य संत असू शकतो. आताच्या मुलाला जर एखाद्या मातेनं सांगितलं, तो पोरगा म्हणून हिला जाऊ द्या सहस्रबुद्धीकडे. अरे काय सांगती तू, नाही का? इकडे डॉक्टर वय म्हणून सांगायचं, कलेक्टर वय म्हणून सांगायचं, एखाद्या चांगल्या नोकरीला पैसा कम सांगून तू हे काय सांगती. काय सांगितलं होतं त्या नवनाथ म्हणजे गोपीचंदाच्या आईना, गोपीचंद राजाला त्या मैनावतीनं काय उपदेश केला होता? नवनाथ तुम्ही सगळे वाचितात ना, जोग घ्यायला, म्हणजे नाथपंथी दीक्षाला पूर्वी जोग म्हणायची, बरोबर आहे ना? कारण तिला जालिंदर नाथांना जीवनमुक्त करून ठेवलं होतं. तो इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिची काय तपश्चर्या, ती राजघराण्यातली होती, पण तिला प्रसन्न करण्याकरता काय त्या जालिंदरनाथांनी परीक्षा घेतली, एवढी आज कोणी घेत नाही. त्यावेळेस तिला कृपा प्रसाद प्राप्त झाला, महापुरुष तिच्यावर प्रसन्न झाले, सद्गुरूंची कृपा झाली, तिला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. तो कोब्बारास आहे की ती म्हणे, माझ्या जीवनात दुःख संपलं, काळजी संपली, चिंता संपली, मृत्यूची भीती संपली, मरण माझे. म्हणजे काय झालं? जीवनमुक्त अवस्था म्हणजे सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं. मग तिचं अंतकरण कळवायला लागलं, कारण मालक गेले होते ना, म्हणजे आपले मालक गेले, त्यांचं हित नाही झालं, आणि हित सांगणारे संतासारखं अंतकरण झालं. मग ती आपल्या मुलाला उपदेश करते. आता राजाचं स्नान म्हणजे ते काय असं, राजाचं स्नान म्हणजे काय साधं स्नान असं का? ते स्नान वगैरे चाललेलं असं, आणि तो नेमकंच गादीवर बसेल ना तरुण राजा. त्या काळातले राजे म्हणजे काय साधे असे 5 वर्षाचे नव्हते, कटोर घेऊन मागणारे चक्रवर्ती राजे होते. त्याचं ते स्नान काय, आणि त्याच्या त्या किती नवीन लग्न झालेलं, नवीन गादीवर बसलेला, आणि त्याचं ते स्नान, आणि ते काय त्याचं वैभवाला काय नवनाथ ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्या मातेनं पाहिलं, कपडे वगैरे काढलेलं, आणि तिला वैराग्य प्राप्त झालं.
ती म्हणली जरी इतकं सुंदर शरीर असेल पण याची राख होणार आहे म्हणले. काय होणार एक दिवस याची राख होणार आहे म्हटले, राख होणार आहे. याला अजून ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हा भोगात गुंतलाय, याच्यामध्ये रमलाय म्हणले. माया विघ्ने भ्रमला खरी म्हणता हो, हे ते संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. आणि मग तिच्या डोळ्यातून अशा धारा पडायला लागले, नेमकं त्याच्या अंगावर पडल्या. त्यांना सहज पाहिला, आज आभळ नाही काय नाही, आणि कसं काय वरून बस अश्रू त्याच्या अंगावर ज्यावेळेस पडले ना, कपडे काढले स्नानाला, त्यानं वर पाहिलं तर आई, मातृभक्त होता तो, लगेच तसाच गेला. आईला म्हणले, आई तू का रडतीस, कोणा तुला दुःख दिलं. नवनाथ ग्रंथामध्ये सगळा विषय, आपल्याला फक्त मुद्दा महत्वाचा. मला तुला कोणा काय केलं, मी अमकं करीन. आता राजा आहे, तिनं सांगितलं बाळा मला कोणाच काही नाही केलं, हे तुला पाहिलं ना म्हणले, मला आज वैराग्य प्राप्त झालं. अरे म्हणले माझं जीवन कृतार्थ झालंय म्हणले, मला आता काही करायचं उरलं नाही, मला आत्ता जरी जायचं म्हणलं तरी माझी तयारी, कारण माझं काम झालंय, मृत्यूची भीती संपली, मला तुझी चिंता आहे म्हणले. तुझे वडील असे माझ्या डोळ्यात देखत काळानं घेऊन गेले म्हणले, राख होत असते म्हणले या शरीराची. बाबा काही बरोबर आणता येत नाही, काही बरोबर नेता येत नाही म्हणले. मग तुझं म्हणणं तरी काय आहे. मला असं वाटतं तो सुद्धा त्या जालिंदराला शरण जावा, ब्रह्मनिष्ठ महापुरुषाला शरण जावा, कारण दुसरा मार्ग नाही. हरिप्राप्तीशी उपाय अरे संता वीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती म्हणले. पण आता काही हा का माझ्यावाला परमार्थ करायचं वय का म्हणले. आई अरे आता कुठं गादीवर बसलोय म्हणले, एवढं वैभव म्हणले, तू आता जोग द्यायचा म्हणते. त्यांचा संवाद त्या ओव्या फार भारी आहे. तो म्हणले मग असं कर, 12 वर्षांना जर माळ घातली मी तर काय फरक पडन बा, तू हे जे म्हणती ना 12 वर्षांना मलाही जर आताच कुठं गादीवर बसलोय, नवीन सगळं गमतून तू काय उपदेश करती. मग ती त्याला उपदेश करते, बाळा अरे हे जे जीवन आहे ना, आज आम्ही त्या एका कुटुंबाला भेटायला गेलो होतो, सात्विक व्यक्ती, भजनी अशी फार भारी, 2 छोटी छोटी मुलं, असा प्रपंच सुंदर. ती मुलीनं 2 अभंग म्हटले होते, आम्ही गेलो तिथं प्रवचन संपले तर, धन्य आजी दिन संत दर्शनाचा अजून एक करा. इतकं प्रसन्न वाटलं. ते म्हणले आम्हाला तुमच्या घरीच यायचं, आम्ही सुट्टीच्या दिवशी निवांत येऊ म्हणले, मग आम्ही थांबू, भजन करू म्हणले तुमचे. म्हणलं या बा चांगलं आहे, भजन होतंय. आणि त्याच्यानंतर 8 दिवसांना फोन आला असा, सकाळी साली का अटॅकनं गेले म्हणून. काय काय जीवन आहे हो, तसं पाहिलं तर आपण काय भ्रमाती. अटॅक काय म्हणतो का हा आता बाबा याचा बंगला राहिलाय, अजून काही राहिलं, पोरीचं लग्न राहिलंय, याचं काही काम अपुरं राहिलं अजून नाही. ती माता उपदेश करते, अरे जीवन इतका क्षणभंगुर आहे ना म्हणले, क्षणभंगुर नाही भरवासा, माशी पंख पाखडे तव हे सरी. किती वेळ लागतो फडफडायला. आता ते श्रामपूरच्या डॉक्टरला अटॅक आला माग, डॉक्टरला आता काय करणार आहे, आपण म्हणतो दवाखान्यात नेला असता, वाचला असता, मग डॉक्टर. ती माता उपदेश करती, निर्वाणीचा उपदेश करती. त्या सगळ्या राणीने ज्यावेळेस ऐकलं म्हणले आई, आई का कोणी, अरे ही आई आहे का कोणी, कारण त्यांना परमार्थाचं हे नाही ना. त्यावेळेस त्यांनी मग तो काय ठीक आहे म्हणले, आता पाहू आपण काय असं. मग त्यांनी रात्रीतून प्लॅन रचला, ते जालिंदरला त्या आडात घातलं, लिदी पुरून बिरून सगळे सपाट, सगळे गुरु नाही तो महात्मा नाही, काहीच नाही, सगळं प्रकरण दाबून टाकलं जागेवर. आता ते का सामान्य होते का, 12 वर्षे थांबले ती, 12 वर्षे. ते म्हणले आता थांबू आपण, पण याचं कल्याणच करू म्हणले. मग त्याचा शिष्य तो आला कानिफनाथ, त्याच्याकडून त्याचं कल्याणच करून टाकलं. आणि त्यानं फार पुढं नवनाथ पंथाचं त्याचं तर कल्याण झालं, पण त्यानं संप्रदायाचं फार मोठं कार्य केलं. म्हणजे हे कळवळ्याची जाती करी. हा आपला विषय चालू आता, बोलणं कसं असावं आपलं का जगाच्या कल्याणाकरता. निद्रा बहुभाषा 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. तेवढंच चरण फक्त आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे, तेवढ्याच चरणावर आपल्याला थोडं बोलायचं. परमार्थ महा जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आपण धन कायला म्हणतो, आता आपल्याला एवढं कळलं तरी बाकीच्या जाऊ दे. बाकीच्याचा विषय आपल्याला काय
करायचं, कोणाचं उपनायचं. पण आपण सगळे परमार्थाला लागलेली मंडळी, जवळजवळ सगळेच माळकरी तरी आहे निदान प्रवचनाला आले म्हणजे. आपल्याला सुद्धा खरं धन कोणतं वाटतं? परमार्थ धन वाटतं का पैसा धन वाटतं का सोनं धन वाटतं का काय धन वाटतं आपल्याला? आपल्या मनालाच विचारायचं. काय कोणाला विचारण्यापेक्षा आपल्या मनालाच. नोटा मोजताना जास्त आनंद होतो का माळ जपताना जास्त आनंद होतो? सत्य का नाही? वस्तुस्थिती झाकायचीच नाही. मला लागत नाही ना नामस्मरण करताना. नोटा मोजताना नोटा जर मोजीत असलं तर पोरं जर आरडा लागत थांबा रे म्हणतो, कारण ती एकाग्र चित्तानं मोजावं लागत. माळ चालतीच, मन कुठं फिरून नाही आलं तरी धकत. म्हणजे साधू संतांचं पाना जीवन परमार्थ करतात किती. अहो हे धन फार श्रेष्ठ आहे. हे धन सुद्धा असावा, ह्या धनाना त्या धनामध्ये रूपांतर करता येत. समजा तुमच्याकडं कोट्याधीश आहे, तुम्ही कोट्याधीश असं धरून चालू आपण, आणि तुम्हाला लौकिक धन भरपूर आहे पण परमार्थ धन कमवायचं आणि तुमच्याकडे वेळ नाही, भजनन फिजनन प्रवचनाला अजिबात वेळ नाही. मग तुम्हाला पुण्य करायचं आहे, परमार्थाचं धन कमवायचं आहे. मग काय करावं लागेल? ह्या संपत्ती जर तुम्ही धर्मकार्याकरता वापरली, त्याच्यापासून अन्नदान केलं, गोरगरिबांची सेवा केली, ईश्वराची सेवा म्हणून जर दान केलं, चांगल्या कार्याला लावलं, त्याच्यापासून तुम्हाला काय प्राप्त होईल? पुण्य प्राप्त होईल ना. आणि पुण्य हेच धनी. पुण्य येताना बरोबर नेता, बाकी इथला सोनं नेता येणार नाही. इथली कपडे लत्ते दागदागिने ही तर आहे तोपर्यंत ठीक आहे, हिची गरज आहे. पण इथून जाताना आपल्याला जे बरोबर नेता येतंय ते कोणतं धन नेता येतं? आयुष्यभर केलेलं सत्कर्म. हे चुकीचं केलं ते सुद्धा बरोबर येतं बरं. चुकीचं केलं ते सुद्धा आपल्या बापाला सुद्धा सोडणार नाही. पाप केलं ते सुद्धा भोगावंच लागत असतं, आणि पुण्य केलं ते सुद्धा आपल्याला भोगावंच लागत असतं. आपण इकडे जरी वरून काही केलं पण त्याचा कॅमेरा कधीच बंद नसतो. रात्रंदिवस सगळं त्याच्याकडे रेकॉर्ड आपलं होत असतं, आपण काय करतो ते. महाधन शब्द वापरलेला. महाधन पैशाला म्हणतो का महाधन आपण? नाही, याला नाही तो. म्हणून त्यांनी उदास विचारे वेच करी. निवळ धन कमावायला नाही सांगितलं, कमवा पण त्याचा वापर कसा करा? उदास विचारे वेच करी. नाहीतरी आपल्याकडे जे पैसे ठेवले कोणाची त्याचीची ठेवायला दिले आपल्याकडं, मग त्याच्या कार्याला वापरायला काय हरकत आहे? आपल्याला जेवढे लागायचे तेवढे ठेवून तू कुठं सगळे मागतोय? जे ह्या धनाचं रूपांतर परमार्थ धनात करता येतं. एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला जर तुम्ही काही सहाय्य केलं, तो आशीर्वादच देईल ना. आता सकाळी विषय निघाला होता त्या शेणाबाईच्या पोरांचा. फी नाही म्हणून ती पोरं घरी. आपल्यासारख्यानं जर त्यांना थोडं फी भरली तर काय फरक पडेल बरं? काय फरक पडणार? आपल्यासारख्यानं जर थोडं सहकार्य केलं, ते पुढे शिकले तर काहीतरी त्यांचं चांगलं होईल ना. ते मुलं ती म्हणे दोन्ही पोरं घरी म्हणली. तिचे दोन्ही पोरं घरी, फक्त फी भरायला पैसे नाही. ज्याच्याकडे आहे त्यांना जर हे केलं तर चांगलं, ते आशीर्वाद देतील ना. आयुष्यभर विसरणार नाही, ते आयुष्यभर विसरणार नाही. कारण काळाला जो मदत करतो ना, ज्याला आहे त्याला किती दे त्याला काय घेणं नसतं. जो जेवेल त्याला काय आग्रह करते, ज्याला खरी गरज आहे त्याला दिलं पाहिजे. आयुष्यात तो आयुष्यभर तो उपकार विसरत नसतो. म्हणजे आपला जो काय आपल्याकडे जे असेल, जे आपण जर चांगल्या कार्यात त्याचं रूपांतर परमार्थ धनामध्ये होतं. आणि समजा पैसेच नाही, मग काय करायचं? मग कुठून पंक्ती द्यायची आणि कुठून दान करायचं? मग काय करायचं? त्याच्याकरता उपाय सांगितला ना हरिपाठामध्ये. काय उपाय सांगितला सुनीता? पुण्याकरता काय उपाय सांगितला? पुण्याची गणना कशाना? हरिमुख्य मकार नामस्मरण करायचं. इतकं नामस्मरण करायचं ना, त्यांना सुद्धा पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. संतांचं नामस्मरण करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. राम कृष्ण टाहो नित्य पुढे. रानात असलं तर एकट्यानं मोठमोठ्यानं नामस्मरण करायचं. इतकं नामस्मरण करायचं की पार तोंड दुखूस तर नामस्मरण करायचं. पुण्य प्राप्त होत असतं. पुण्य आपलं पाप जळत असतं. आणि जसं जसं पुण्य प्राप्त होईल ना, तसं तसं आपल्याला समाधान. भजनाला गेल्यावर समाधान होतं ना. एवढ्या गारठ्या गोरठ्याचं जाते म्हणजे काहीतरी त्याच्यापासून भेटत असेल ना. येळे का कोणी जायला? फायदेशिवाय कोणीच काय करीत नसतं. समाधान भेटत असतं. त्यांना घेणं नसतं बाकीच्या गोष्टीचं.
हे बाकीचं डोक्यातून काढून टाकायचं असतं. पण त्या भगवंताच्या सेवा म्हणून केलं तर बरं का, ते बी भगवंताचं भजन पांडुरंगाची सेवा म्हणून जर केलं तर अंतःकरण शुद्ध करतं आणि समाधान प्राप्त होत. निदान बसेल तोपर्यंत तरी, तिथेही तोपर्यंत तरी त्याला आनंद प्राप्त होतो. तसं जर आपल्याला भगवंताच्या चिंतनाचं वेड लागलं, आपला अंतःकरण असं पवित्र होतं ना, इतकं पवित्र होतं अंतःकरण, जैसे सज्जनाचे चित्त. आणि अशा चित्तामध्ये येऊन गोपाळ भगवान परमात्मा राहायला येतो. म्हणले मग जो काहीच करीत नाही त्याच्या चित्तात नाही का? प्रश्न बरोबर आहे का नाही? कोणाच्या चित्तात नाहीये तर जरी असला पण त्या आवरण आलेला त्याला तो आनंद समाधान भेटत नाही. असला काय नसला काय, तो सामान्य रूपानं आहे. काय सामान्य सत्ता, त्याचा काय उपयोग नाही. विशेष रूपानं तो प्रगट होतो. हृदयी प्रगटे रामरूप, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय मग रामनामे. मग त्याला आनंद होतो, असा आनंद होतो. गवळणी म्हणतो काय काय ना, नुसते गवळणी ऐकलं तरी डोळ्याला धारा लागत. अशी माणसं पाहिलेली हो. गवळणी एकादशी दिवशी जर गवळणी चालल्या ना मोठ्या सप्त्यात, काही मंडळींचे असे असे थरथरून काटा येतो ना अंगाला, असे डोळ्याला धारा लागत. अंतःकरण भरून येतं प्रेमाना. कसं अंतःकरण असेल ते समजून घ्यायचं, त्यांच्या अंतःकरणामध्ये कृष्ण राहतो. त्याच गवळणी पाहायला अजिबात कुठं जायचं नाही. चालत्या बोलत्या गोपी त्या अंतःकरणामध्ये गोकुळच झालं त्यांच्या. हेच गोकुळ झालं, हेच मंदिर झालं. साठविला हरी, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयात म्हणजे चित्तात, हृदयात साठवणं म्हणजे काय, असं फाडून एखादी मूर्ती त्याच्यात घालण्यात शिवून असं नाही. चित्तामध्ये पहिलं सगळं. तुमच्या मोबाईलमध्ये जर हरिपाठ टाकायचा असला तर पहिलं काढावं लागेल. बरोबर आहे का नाही? मोबाईलमध्ये जर हरिपाठ टाकायचा ते पहिलं काढावं लागेल ना. तसं पहिलं गबाळ आपल्या चित्तामध्ये ते काढावं लागेल. मग भगवान परमात्मा त्याच्यामध्ये येतो. येऊन गोपाळ राहे तेथे. आणि मग ह्या धनानं काय होत असतं, जोडी देवाचे चरण. मग आता देवाचं चरण जोडणं म्हणजे काय? देवाचं दर्शन म्हणजे नेमकं काय? देवाचा साक्षात्कार म्हणजे नेमकं काय? देव जोडणं म्हणजे तरी नेमकं काय? सामान्य माणसाला सोप्या भाषेत सांगितलं तर कळत. शास्त्राची भाषा कळत नाही आपल्याला. जरी ज्ञानेश्वरी पारायण करतो आपण, पण त्याचं तात्पर्य कुठं कळतं? देव जोडणं म्हणजेच देवाची ओळख करणं, त्या स्वरूपाचा आपल्याला अनुभव येणं. तुम्हाला सोपं आहे. आता समजा आता इकडे वायरी, इथं वायरी, त्याची याच्यात लाईट दिसली का? आणि हात लावल्यावर साक्षात्कार होणार ना. तसा प्रत्येकाच्या हृदयात भगवान परमात्मा आहे. चिंतनानं आपल्याला अनुभव येतो त्याच्यावाला. भगवंताचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, सत चित आणि आनंद स्वरूप आहे भगवान परमात्मा. जो कायम आनंदात असन, त्याला चिंता नाही, काळजी नाही, काही नाही. तो खूप बरं सांगतात, आनंदाचे लाडू खातो म्हणले आम्ही रोज. आणि त्यांचं चरित्र पाहिलं तर घरी काहीच नाही. काहीच नाही घरी. चरित्र सगळ्याला माहिती आहे ना काय घरी हो त्यांच्यावाल्या. चूल पेटत नव्हती म्हणले. जे आपले पोहे घेऊन गेले होते ते बाबा, सुदाम बाबा, कुठं चूल पेटत होते त्यांच्यावाले. पण संतुष्ट, कायमचे संतुष्ट. ते बसायचे असे पत्नी समोर बसायचे आणि त्यांची कृष्ण कथा चालायची. दोघात सत्संग, तिसऱ्याची गरजच नाही त्यांना. सांगायचे कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे. ती म्हणायची मग कृष्णाचं एवढं वर्णन करते, मग जाणं तुम्ही काहीतरी आणायला. पण ते इतके संतुष्ट होते, आयचित वृत्तीनं राहत होते. कोणाकडे काही मागायचं नाही आणि कोणाला सांगायचं नाही आमची चूल पेटत नाही म्हणून. तरी ती म्हणायची माझा नवरा संत आहे. आपण जर बाजार नाही आणला तर, पगार जर नाही दिला तो तर काय अंतःकरण असेल तिच्यावालं. म्हणजे ते अंतःकरण असं पूर्ण संतुष्ट झालेलं होतं. ती म्हणायची तुम्हाला 15 दिवसातून एखादस, आमची इथं रोज एखादस चुलच पेटत नाही. म्हणजे संतुष्ट, असं संतुष्ट हे देव जोडणं आहे. देव जोडणं म्हणजे काय बा, काय वेगळं अजिबात डोक्यातून काढून टाकायचं. आपल्याला असं वाटतं आपण सामान्य आहे बा, आपल्याला कुठं देव भेटन बा, आपल्याला कसं काय हे होईल बा. देव भेटणं म्हणजे ते खरं समाधान प्राप्त होणं.
सदा नामघोष करू तेने सदा चित्ता, पण कधी मधी नाही, सदा. वस्तूशिवाय मिळणारं समाधान, त्याला काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. तुम्ही मांदळीला गेले असतील सगळे मंडळी, पाहिलेलं आहे ते बाबांची काय स्थिती आहे ती. आहे का काही उपचार आहे का काही वरून काही, पण कोणत्या स्थितीत येते आज? त्या स्थितीमध्ये जीवनमुक्त अवस्थेमध्ये शरीराचं तादात्म्य सुटलं, त्यांना घेणं नाही शरीराचं, पण ते किती आनंदामध्ये. शरीर पहा त्यांच्यावालं कसं आहे, असं गाजरासारखं पिवळं जराच शरीर आहे. इकडं महिनाभर जरी माणूस पडलं तर कसं होतंय, म्हणजे साधनेची ताकद आहे. ब्रह्मानंद प्राप्त होणं, ब्रह्मानंद प्राप्त होणं म्हणजे खरी पांडुरंगाचं दर्शन आहे, वास्तव दर्शन. हे बाकीचं वंदन आहे, आपण तीर्थाला जातो इकडं तिकडं, ही सुरुवात आहे. हे ठीक आहे, हे करावंच लागेल आपल्याला. हे करता 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 आपल्याला अशा टप्प्यावर जावं लागेल का भगवंताचं चिंतन करावं लागेल. एक एक जे संतांनी आपल्याला दिलं ना, त्याचं सारखं नामस्मरण करून एका गाडीत बसलो प्रवास लवकर होईल का 17 गाडी बदलल्यावर प्रवास लवकर होईल? एकच सारखं नामस्मरण, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम. रात्री आपण अभंग घेतला होता, काय नोये केली का, काय होणार नाही मग त्याचं नामस्मरण केल्यावर, काय होणार नाही. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, काही होईना, मालक येतो जगाचा, तुम्ही काही मागा त्याच्याकडं. पण हे बाकीचं मागायचंच काय आपल्याला, काय मागायचे बाकीचं? हे बाकीचं प्रारब्धानुसार प्रयत्नानुसार आपल्याला मिळणार आहे, पण आपल्याला तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. तो मिळाला का तुम्हाला सगळं ऐश्वर भेटलं, तुम्हाला काहीच मिळवायचं नाही राहिलं. आणि तो जर नाही मिळवला, मग रावणानं सगळं भेटवलं होतं. तुकोबा राय म्हणतात, सांगा ते कवडी म्हणजे श्रेष्ठ कोण आहे, कोणतं धन आहे मग त्याचे तर काय घरण फिर आपल्याला सारं माहिती, कथा कीर्तनातून आपण ऐकतो. मग खरं धन कोणतं? परमार्थ महाद जुडी देवाचे चरण, व्हावया जतन उपाय लाभाचे. खरा लाभ इकडे, हे लाभ म्हणजे ना अध्यात्माच्या चष्म्यातून जर पाहिले ना, हे लाभ नाहीये. अहो एक आणलं का दुसरं संपत आहे, साखर आणली का अमकं संपत आहे, हे आणलं का ती संपत आहे. हे चालूच आहे प्रत्येकाच्या पाठी मागे. पण हा जो लाभ आहे ना, महालाभ आहे हा, महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संता. सगळ्यात मोठा लाभ ज्याला देव मिळाला, ज्याला अरे काय संतांचं जीवन आहे, काही काहींना सेना न्हावी घ्या, ती मालिका पहा ना, त्या मालिका जर पाहिल्यात, चर्म रंगू लागे कबीराचे मागेशी, सजन कसा विकू लागे मास, काही संपत्ती का? भगवान परमात्मा त्यांना सगळं करू लागतो. एखादा काय म्हणले ढोलपिटी, तो म्हणले लाख्या कोलाठ्याचा ढोलपिटी, भगवान परमात्मा, भगवान परमात्मा. कारण ते दुरीवर त्यांचा खेळ चालायचा ना, याचं एक जण ढोल आणि एक जण चालायचा, तो पडून गेला होता बंधू त्याच्यावाला, असंच आहे ना. मग धंदा बंद पडायला लागला ना, आणि भगवंताचा इतका निष्ठावंत भक्त होता ना, भगवंताला अट्टहासाना चिंतन करून हाक मारायला लागला, डोळ्यातून धारा लागला, तिकून तो लंगोट निसून असा उड्या मारीतच आला. त्याचं उपास्य दैवत प्रत्यक्ष आलं, म्हणले वाजव तू, मी उड्या मारतो. त्यानं ओळखलं. आता तो तेवढा चत्रा होता ना भक्त, हा दुसरा तिसरा कोण नसून हा प्रत्यक्ष परब्रह्म आलाय म्हणले आपल्या करता, कारण ते शेवटच्या चरणाचा संदर्भ आहे त्याच्याशी. हे म्हणले तू वर नको जाऊ, आता तू वाजव, मी वर जातो म्हणले. कारण आता एक गमावलाय म्हणले मी, आता एक गेलाय. तू हे वाजव लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. काय करणार नाही तो, आपलं नाही करणार का वाज? निळोबारायांच्या मुलीच्या लग्नाला 3 दिवस भगवान परमात्मा प्रत्यक्ष थांबले. नाथ बाबांच्या इथं किती काही दिवस थांबले श्रीखंड्याच्या रूपानं. आज नसेल देव थांबत का? अहो तो का आपल्याला कळून देईन का? पण कुठं नाही थांबत हा. तिथं तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव. आता हे यांचं हे झालं, देव प्रसन्न झाला, काही करायची गरज राहील दुसरी. तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो. आता एवढ्यांना तुम्ही अन्नदान केलं ना, हे भगवंताला अन्नदान झालं. तुम्हाला पटू अथवा न पटू,
हे संतुष्ट झाले. कोण संतुष्ट झाला? भगवंत संतुष्ट झाला ना. देवानं ढेकोर दिले. ते जंगलामध्ये सगळेच संतुष्ट झाले होते ना. की साधू तो महाभारतातला विषय. एक वारकरी असा निष्ठावंत होता, पांडुरंगाचा वारकरी. पण काहीतरी अडचण आली. वारकरी चालले होते, म्हणले हे आंबे घेऊन जाय म्हणले पांडुरंगाला. मला तर काही यायला जमत नाही, फार आहे म्हणले. हे सगळं तेच आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाय माझी. हे 5 आंबे दिले हे पांडुरंगाला माझे म्हणून तू वाय म्हणले. हा गेला. तो निष्ठावंतच होता. त्यानं ते आंबे घेतले वगैरे. आणि तिथं गेल्यानंतर एकादशीच्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम आला आणि त्याला इतकी भूक लागली, त्याला दमच धरवाना. त्याला आंब्याचं ध्यान आलं. पण निष्ठावंत होता तो. म्हणला मग आता आपण जाऊन घरी गेलो सांगू ना त्याला खरं. पण आता इथं तळमळायला लागलाय तो, नाही का. जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नाशी. त्याला लईच भूक लागली. उपवास एकादशीचा कडकडीत. मग त्यांना एक आंबा खाला, इतका भारी लागला. त्याचं काय तेवढंच भागलं नाही. दुसरा खाला, तिसरा खाला, संतुष्ट झाला एकदम. म्हणजे आपण त्याला सांगू. बारीला लागला लाईनीला. 2 आंबे म्हणले पांडुरंगा. त्यावेळेस काही एवढी गर्दी नव्हती. त्या अमक्या वारकऱ्यांनी दिले हे 2 आंबे आणि आला निघून. आणि मग पुन्हा वारीहून आल्यानंतर तो याला इकडं भगवंतांना पाठी दृष्टांतामध्ये सकाळ निकाल लावून सांगला काय झालं काय ते सगळं सांगितलं. आला. आल्यानंतर पहिला त्याच्या घरी गेला. म्हणले असं झालंय म्हणले. 2 आंबे पांडुरंगाला दिले आणि असं झालं. तो म्हणाला नाही 3 दिले. मला भगवंताचा असा दृष्टांत झाला का 3 दिले नाही म्हणले 2च दिले. मी खोटं बोलत नाही म्हणले. माझ्या गळ्यात तुळस, मी वारकरी म्हणले. मी 3 खाले म्हणले. अशी गडबड झाली, मला लई भूक लागली होती म्हणले. आणि 2 पांडुरंगाच्या चरणावर ठेवले तुझ्या वाटेचे. तो म्हणायचा नाही त्याचं काय मिळच बसा म्हणले. असं कसं काय? तो म्हणायचा 3 आंबे पांडुरंगाला मिळाले. कोणते मिळाले त्याला? आलं तुमच्या लक्षात? पांडुरंगाला कोणते मिळाले? ते गेले पुजाऱ्याकडे. ते देवा पुढे ठेवले. पुजाऱ्याकडे गेले. ते कुठं गेले? ते कुठं जाऊ? पांडुरंगाला कोणते मिळाले? तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव प्रसन्न होतो. देव जे भेटे ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा. आणि मग शेवटच्या चरणाचा संदर्भ असा आहे, जर परमार्थ महाधन आपल्याला प्राप्त झालं, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आणि मग जर आपण आता देह भगवंताला कसा समर्पित करायचा, कसा समर्पित करायचा? तुकोबारांचे एक अभंग आहे पहा, म्हणजे आस्थानाचा आहे. पिंड पदावरी धिला, पुढं आपुले करी, म्हणजे स्वतःच्या हाताने, म्हणजे आस्थानाचा अभंग आहे. पिंड पदावरी धिला आपुल्या करी, माझं गाय वर्जन झालं. फिटले पितरांचे. मग कसा संदर्भ लावायचा आता याचा? कसं केलं असं स्वतःचं पिंडदान? पिंडदान म्हणजे काय? पिंडदान कसं केलं असं? आपण गेल्यावर करतो ना आपण. ते म्हणल्या हे पिंडदान माझ्या हातानं केलं, आता मला काहीच करायचं नाही राहिलं. फिटले पितरांचे ऋण. कसं केलं असं मग? कसं केलं असं बाबा? अंदाज कसं केलं असं बरं? कसं केलं असं? काय अंदाज काय तुमचा कोणाचा एखादा? पिंड हा शरीर, हे पिंड एक पिंड जी असते ती ब्रह्मांडी, हे पिंड भगवंताला माळ घातली म्हणजे त्या दिवशी आपण अर्पण केलेले. तुळशीपत्र ठेवते म्हणते ना, त्यानं घरावर काय ठेवलं? तुळशीपत्र ठेवलं म्हणजे त्याचा अधिकार. आता ही तुळशीची माळ घातली म्हणजे काय झालं? याचा मालक पांडुरंगच झाला ना. तुळशीची माळ घातल्यावर याचा अधिकार कोण झाला मग? देह समर्पिजे देवा. हे आता आपला अधिकार नाही. मुलगी एकदा कन्यादान झालं रे झालं, तिचं नावं बदलत आणि तिचे नाथे बदलत आणि तिला कोण काय म्हणतं कोण काय, ती बापाचं नावं सांगत नाही. काय झालं तिला?
नुसतं एवढं झालं, संपला ना, खेळच संपला ना. तिला विचारलं ती काय सांगते, काय झालं तिच्यावालं. तसं आपल्याला एकदा संतांनी माळ घातली, हे मंगळसूत्र घातलं का ह्या शरीरावर अधिकार कोणाचा? पंढरीनाथाचा अधिकार. देह समर्पिजे देवा, भार काही न घ्यावा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. असं याचा अर्थ मग आपण काय घ्यायचं? मग काय काम करायचं नाही का, ड्युटी करायची नाही. भार म्हणजे जो अर्जुन म्हणत होता ना मी करतो, ते मापट्याचं उदाहरण दिलं, कुत्र्याचं आम्ही तो कोबरायन उदाहरण दिलं. आणि ती गाडी खाली चालत, त्याला असं वाटतं मीच गाडी वडीच. अरे ही वाणी आता ही लय म्हणले लय प्रवचन भारी करतो. ही वाणी कोणाच्या सत्यानं चालते? कोण बोलवितो? हे डोळे कोणाच्या सत्यानं पाहतात? गेलेल्या माणसाची पाहतात. तो जर याच्यातून उतरल्यावर पाहिजे कोणाच्या सत्यानं चालतंय मशीन, त्याची सत्ता आहे सगळी. त्यानं कनेक्शन कट केलं ना संपलं, लगेच पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. मग म्हणत नाही कोणी याला आमके पुण्याला नाही मुंबईला नाही, म्हणले आता करा तयारी पुढची. म्हणजे कोणामुळं चालतं हे नुसतं म्हणून बोलून नाही जमायचं. आपल्याला अंतःकरणापासून असा ठाम निश्चय झाला पाहिजे, ही सगळी सत्ता त्या भगवान परमात्म्याची. म्या बोलविल्या वेद, म्या चालविल्या सूर्य, म्या हलविल्या प्राण हले. कोण आपलं रात्रभर एवढं कोण करीत असेल आपल्यावर? कोण संरक्षण करीत असेल? पुढं पळते मंडळी, कोण एवढं सांभाळीत असेल यांना? जर आपण देह समर्पिजे देवा म्हणजे तनु मनु जीवे सगळं त्या भगवान परमात्म्याला जर अर्पण केलं तर काय होईल? तुका म्हणे आनंद. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका. मग त्याचं जेवण कसं होईल? आनंदी जेवण. आणि जिथं आनंद शब्दाचा विरुद्ध शब्द काय आहे? हा, त्याला विरुद्ध शब्द नाहीये. आनंदाला विरुद्ध शब्द, सुखाला दुःख आहे. सुखाचा विरुद्ध शब्द तर लगेच दुःख म्हणू आपण. आनंदाला विरोधी शब्द काय? काहीच नाही ना. तो भक्त इतका आनंदात राहील. आनंदात राहणं म्हणजेच त्याला भगवंताची प्राप्ती. दुःखाचा कारणासहित वाटोळच. चिंता ती पळाली, हो, चिंता थांबतच नाही. किंवा अजून एक ठिकाणी आहे ना, उजळले भाग्यात अवघी चिंता वारलेली येते का परत? रुसून गेलेली तरी येईल, घटस्फोट जरी झाला तर परत येईन, पण जी अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. असं एकदा प्राप्त झालं, मग ज्ञानोत्तर भक्तीमध्ये तुम्ही जे करशाल ती पांडुरंगाची सेवा आहे. या सहज स्थितीत गेलं, सावता बाबासारखं असेल किंवा सगळ्या संतांसारखं असेल, एकदा पूर्ण आपली खात्री झाली, आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, शांत चित्त झालं, स्थिर झालं, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली, भाव असा तयार झाला, हे सगळं भगवंताचं आहे. आपण 4 दिवसाची पाहुणे, वस्ती कर वस्ती प्रातःकाळी, आपण तरी किती दिवसाचे इथं. असा ज्याचा ठाम निश्चय झाला, समजून घ्यायचं वैराग्यानं त्याला माळ घातली, त्याला विवेकही प्राप्त झाला आणि त्याला भगवंताची प्राप्ती झाली. हे कृत्य झालो, इच्छा केली ते. आणि मग ज्ञानोत्तर भक्तीत काय करायचं राहिलेलं आयुष्य, मग त्याची सहज कर्मेती झाली ब्रह्मात्मा. मग अशा ठिकाणी त्या भगवंत सुद्धा या सुखाकारणे देव. मग त्याला तिथं नाही येवत, तो काहीतरी रूप धरून जिथं असं चाललं तिथं येतो. काय करीत नाही मग तो नाथबाबा जिथं काय काय केलं. एक घडलेला प्रसंग सांगत होतो मला, 2 मिनिटात आपली वेळ संपली. असं एक कुटुंब होतं, फार सात्विक, पण श्रीमंती लई होती, भयान श्रीमंती. आणि त्यांना एक छंद होता, कोणी साधू संत आणले गावात का घरी आणायचे, जेव घालायचे, त्यांना काय त्यांच्या ऐपतीप्रमाणे द्यायचं. आणि मग चौकड कीर्ती झाली होती का अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ, देणे को सत्संग चालायचा. आणि मग एक दिवस, आता ते राज ऐश्वर्यामध्येच राहायचे ना, उगं नवरा बायको, पण भयान अंतकरणामध्ये त्यांच्या भगवंताबद्दल प्रेम.
वैष्णवाबद्दल, साधू संतांबद्दल. वारीला जर गेलं ना, आता ते बाबा होते आमच्या संग, तिकडले लोक पंढरपूरला जात नाही, त्या भागातले ते वारकरीची पांडुरंग म्हणून सेवा करतील. आता त्या पप्पूला विचारा, आपण त्या बंगल्यात राहिलो होतो, तो माणूस काय बोलला होता, अंगाला काटा आला. कोट्याधीश माणूस आहे, कोट्याधीश. त्याच्या पुरी हेलिकॉप्टरमध्ये हिंडत आपण ते मुक्कामाला बंगल्यावर राहतो. हां, दगडी अकोल्याला. काय म्हणला तो माणूस, ऐकलं ना तुम्ही? ह्या म्हणले एवढा बंगला सोडून तुम्ही आमच्या भरोसे कुठं चालले? आम्ही तिथं बसलो आणि त्यानं गाडी काढून चालले. म्हणले तुम्हाला काय लागत आहे यादी सांगा, मी घेऊन येतो म्हणले. आणि घरी कोणीच नाही ना. ह्या म्हणे मग आमच्या भरोश्यावर टाकून जात्या का? तो काय म्हणला माहिती आहे ना, माझ्या घरी आज पांडुरंग आला म्हणले. एवढे वारकरी आले, प्रत्यक्ष परमात्मा आला म्हणले. माझे इथं गबाळ काय म्हणले, इथं कोणीच नाही ना. म्हणजे काय भावे. आपला विषय असा होता, ते जोडपं, पण त्याला मुलबाळ नव्हतं. आणि त्याला नाही, हा जो दृष्टांत तुम्हाला सांगू राहिलो ना, ते जोडपं, त्यांना मुलबाळ नव्हतं. आणि भरपूर ते असं सेवा करायची, कोणाची नसती सेवा करायची. आणि एक दिवस असेच चालले असताना एक छोटंसं मुलगं, त्यांना असं गोंडस मुलगं, असं तेजदार, त्याला सहज विचारलं, बाळा अरे तुझं नाव काय, कुठं चालला तू, तुझं गाव काय, सगळं चौकशी केली. तो सांगितलं काही नाही, काम पाहतो म्हणले, जरा काम पाहतो. अरे म्हणले मग चाल ना आमच्या घरी. त्याला ते इतकं आवडलं, इतकं आवडलं. त्याला घरी, तुला पगार नाही काय, मला काय करायचं म्हणले. तुझं नाव काय? अंतर्यामी. अंतर्यामी म्हणले मग अरे पण तुला काहीतरी थोडंफार पगार, तुला काही आईबाप? मला कोण नाही म्हणले. मी सगळ्यांचा आईबाप. आता तिची भाषा यांना कायची कळती, तो थोडं वेगळाच बोलायचं ना. हे सगळं ब्रह्मदेवाला बाप मी म्हणले, मला काहीतरी नाही का. आणि मग त्याची भाषा काय त्यांना. ते म्हणले मग आमची इथं राहशील का? हो म्हणले, पण या काठीवर फक्त मला 4 टाईम असं पोटभर जेवायला लागत म्हणले. अजिबात आठ नाही, असे टकाटक म्हणजे जेवण घाला मला, तुम्ही काही काम सांगा, काही करीन मी, पण 4 टाईम जेवण पोटभर लागत मला म्हणले. जेवणाची तक्रार केली तर मग मी थांबणार नाही, या बोलीवर थांबल. अरे म्हणले भगवंताच्या कृपेला आम्हाला इतकं मिळालेलं आहे म्हणले, रोज किती लोक जेवून जायचं तपासणे. म्हणले मग काम काय? संतांची सेवा. म्हणले वाह, ते तर माझं आवडतं ड्युटी म्हणले. वैकुंठ सोडून ठीक आहे म्हणले, उद्यापासून तो काम चालू. अशी सेवा करायचं, अशी सेवा करायचं, जे लागन ते सेवा. इतकं त्यांचं प्रेम जडलं, तो सावकार असं जवळ घेऊन जेवायला बसवायचा. अंतर्यामी चाल जेवायला बस. ती पतिव्रता होती. त्याने इतकं प्रेम का, जसं का आपलंच मुलं म्हणून इतकं प्रेम. रोज जवळ बसून जेवायला. ते जरी कुठं गेले त्याला सांगून ठेवलं, त्याला 4 टाईम ठरल्याप्रमाणे करार झालेला आहे. तेवढ्या बाबतीत अपील नाही म्हणले, तुला आपल्याकडं काही कमी नाही, जे पाहिजे ते, पण याची तक्रार माझ्याकडे आली नाही पाहिजे. एक दिवस असा भारी चालला, त्या घरामध्ये काही वेगळंच चैतन्य निर्माण झालं, वेगळाच आनंद, काही त्याला काही माफच नाही. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 9 महिने सेवा केली. 9 महिने त्या अंतर्यामीनं. एक दिवस ती मालकीनाची शेजारी बाया बसल्या आणि एका मावशीने विचारलं, तुझी तब्येत लईच खराब झाली म्हणली जरा. काय आता ते अंतर्यामीला 4 टाईम करून घालावं लागत. ती गेली सहज बोलून. हे बाबा लगेच आला तो सावकार, पाहिलं सगळं, बसला, भोजन वगैरे संध्याकाळी वाढून बिडून. अंतर्यामी कुठे म्हणलं, अंतर्यामी कुठे? इकडं पाय तिकडं पाय, कुठंच दिसना ना अंतर्यामी. आता त्याचं ठरेलं होतं ना अगोदरच, त्यानं बोली करेल होती, बाकीचं मला काही लागत नाही तुमचं. 4 टाईम टकाटक मध्ये जेवण, तक्रार केली, संपला आपलं, तुमच्या बोलण्यातून सुटलो. त्यावेळेस अंतर्यामी कुठे? अंतर्यामी कुठे म्हणले. पाहून पाहून सगळे थकले. ती नाही पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं, अंतर्यामी कुठंच नाही. ते म्हणले मी जेवणार नाही. अंतर्यामी कुठे? तो कुठं काही बोलली का त्याच्या जेवणाबद्दल, काही गरज न तक्रार केली का? आता ती सत्यवादीच होती. हो म्हणले, माझ्या कोण एक शब्द गेला म्हणले. तिथे बायांमध्ये बसले होते आणि तिने विचारल्यामुळे माझा चूक झाली म्हणले. संपला खेळ म्हणले. त्याची बोलीच तशी होती. जेवणाबद्दल काही तक्रार केली, संपला खेळ. अंतर्यामी कुठे? त्याने सांगितले ताटोचर, जोपर्यंत अंतर्यामी येत नाही तोपर्यंत मी नाही म्हणले, याला स्पर्श करणार नाही म्हणले, पाण्याला सुद्धा स्पर्श करणार नाही म्हणले. आता ती पतिव्रता होती.
ती म्हणले मी नाही स्पर्श करणार. जोपर्यंत अंतर्यामी येत नाही तोपर्यंत जेवायचंच नाही म्हणले. पाणी सुद्धा प्यायचं नाही म्हणले. हे ताट उचल आणि जाळून ठेव. दोघं पती पत्नी बसले, भगवंताचं चिंतन करतात. डोळ्याला धारा चालू आहे. अंतःकरणापासून का नाही अरे जगजेठी. अख्खा दिवस गेला, रात्र गेली. तो बाबा बी लई परीक्षा पाहतो, पाहायला लागल्यावर लई अवघड. तो काय असं काय. दुसरा दिवस उजाडला, काहीच नाही, अन्न नाही, पाणी नाही, काही. सारखं भगवंताचं नामस्मरण. दोघं नवरा बायको, डोळ्याला धारा चालू आहे. दुसरा दिवस गेला, दुसरी रात्र गेली, तिसरा दिवस उडाला. आता का सोपं आहे का हो. तिसरा दिवस भजन चालू आहे, सारखं नामस्मरण चालू आहे. 3 दिवस पूर्ण झाले, तिसरी रात्र पूर्ण झाली आणि चौथा दिवस ज्यावेळेस उजाडला ना, मग त्या बाबाला काय राहाना. अंतःकरणापासून सकाळीच वेळ अंतःकरण असं पळतच आला. पाहिल्यानंतर मग काय आता ते म्हणले, तू जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत आम्ही जेवत नसतो. म्हणजे अंतर्यामीला मग सगळं विचारलं. मग भगवंताना श्रीकृष्ण रूपामध्ये प्रगट झाले आणि त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं, बाबा रे मी संतुष्ट आहे, तुझ्यावर काही राग मानू नको म्हणले. अरे उलटे पालटे टांगून योग याग जप करते, मी कोणत्या स्वप्नात जात नाही म्हणले. तुझ्या इथं 9 महिने सेवा केली म्हणले. का तू ही सेवा करतो ना साधू संताची, वैष्णवाची, भक्ताची, वारकऱ्याची, त्यांना मी संतुष्ट होत असतो म्हणे. मला त्या वैकुंठात करमत नाही म्हणले. या संतांच्या तिथे मी येऊन साखरी करत असतो. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जर आपण गेलं तर आजही भगवान परमात्मा कोणत्या रूपात येऊन तुमच्या घरी काही करून जाईन हे कळायचं नाही, कळणार नाही. दृष्टांत तुम्हाला कळाल, काही दृष्टांत होईल, पण निश्चित आजही बी जर आपण निश्चिम भक्ती केली ना. म्हणून जीवनामध्ये सोपा मार्ग एकदम हायवे. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोरा उगवेल. बेस्ट पैकी ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, हरिपाठ करावा, काकडा करावा. परत नाहीये, अजिबात नाही. आपला वेळ बोगस घालायचाच नाही. ज्याला रस्ता कळाल त्याला काय बोगस वेळ घालायचा. काही म्हणते वेळच नाही, आता वेळ नाही म्हणते, काम, मुलं बाळ. पण काहीला काहीच काम नाही गाया नाही काही, एक डबा द्यायचं करून फक्त. विधी अवस्थेत जायला पाहिजे म्हणे. असं काय करते तुम्ही. विधी अवस्थेत जायला पाहिजे, चिंता ना. मालक आल्यावर तिला उठवायला पाहिजे. काय करते तू, चिंतन करते ना. चांगलं चाललंय म्हणून तर बिचारे एवढे गारठ्या गोरठीचे एवढे लांब आलेत नाही का. फार सगळ्यांचं चांगलं चालू आहे, समाधान वाटतं बरं का. सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे, ज्याच्या त्याच्या परिणाम फार चांगला चालू आहे. फक्त आपलं टिकवायचं आहे.